अरे अरे कुठं निघाला या धावत बैठा आहे का हे कुठं गाड्या घोड्या पाहत नाही तिकडून तेवढी मोठी गाडी येऊन राहिली दिसत नाही का याले काका काका याले पाय याले धावत येऊन राहिला या काऊन रे काऊन धावून राहिला हा समजत नाही का गाव आहे काही आहे चालला धावत माग माग काका पाहायचा त्याले धावत धावत येऊन राहिला तो गाड्या घोड्या चालू राहते पाहायचा लक्ष ठेवा त्याच्यावर मार पाहिजे त्याले मार जास्त इथून राहिला तो काय धावून राहिला तुमच्या मागं दादा बाथरूम करायला आलो ना मी सो लागली मला सो करतो मी तिथंच कर ना मग गाडी पाशी हा एवढ्या दूर काय घ्या लागते तुले तिथंच कर चालला धावत याचं होतं तर आवाज देता दादा बोले यायचं आहे म्हणून एकटा निघतो बैताळासारखा काऊन गाण्या द्या लागते का आता धमकी गाव समजून ठेवलं काय तुला समजत नाही तुले बरं लक्ष ठेवा त्याच्यावर जा आता पटकन जा लवकर या बरं जात आहे आपल्याला निघायचा इथून हो हो येतो चला पप्पा आपण येऊन जाऊ चला रेखाबाई बबिता चल शांताबाई आली नाही तर काय मग आणि तुम्ही गोष्टीच करून राहिला इथं पटकन चालला जाऊ ना पटकन येऊन जाऊ तर नाही गोष्टीच करत राहता बाबा नाही हो शांताबाई जातो ना टाइम नाही लावत येतो पटकन 5 मिनिटात किती दूर आहे रे दादा आता इथून लय दूर आहे काय जास्त दूर नाही आहे मावशी आता इथून जवळ आहे 1-1.5 घंट्याचा रस्ता आहे आरामात जर गाडी चालवली तर 1.5 घंटा लागत आणि गाडीची जर स्पीड वाढवली तर 1 घंट्यात पोहोचतो पण आपल्याला घाईनं नाही जायचं आहे बरोबर आपल्या हिशोबानं जायचं आहे हो हिशोबानं नाही तर काय मग हिशोबानं जायचं आणि हिशोबानं यायचं आहे यावं बाबा लवकर लवकर या पाय मोजत नका येऊ निघायचं आहे आपल्याला इथून इथंच टाइमपास करा आणि तिकडे काय पाहन म्हटलं पायनं झालं पाहिजे ना घुमणं झालं पाहिजे आपलं या लवकर लवकर आणि बसा गाडीत हो हो शांताबाई आलो ना मी आलो बस ना गाडीत बस आम्ही बसतो वाव शांताबाई किती मस्त वातावरण आहे काय किती मस्त सुंदर वातावरण आहे टेकड्या टाकड्या ढगाळ वातावरण किती निसर्गरम्य वातावरण आहे मस्त दिसून राहिलं बा मला हो ना उमाबाई इथं काय पाहण्यालायकच आहे म्हटलं आता तर आपण जमजम पोहोचलो जमजम पायच ठेवला आपण इथं समोर चला आणखी काय काय पाहायला भेटन तुम्हाला हो ना द्या ना बाकीच्याले आवाज द्या ना बबन आहे प्रकाश आहे काय करून राहिले ते गाडीत द्या ना त्याला आवाज गंगाधर भाऊही नाही आले वाटते येते चला ना तुम्ही तुमच्याच मागं येते ते चला मग पहिले मंदिरात बरं चला हो तर तेच म्हणून राहिलो हा तुम्ही समोर आरतीचं ताटगीट घ्या येतोच आम्ही बरं चला हो चला सगळ्या जणी आल्या ना का कोणी राहिलं आल्या हो शांताबाई सगळ्याच जणी आल्या आपण तर सगळ्याच जणी आलो बा लेकरं पाकरं सगळे आलो फक्त हे दोघं तिघं राहिले येवाचे येतात ना ते तोपर्यंत चला आपण तिकडे जाऊ मंदिरात हो चला वाव शांताबाई किती मस्त धबधबा आहे नाही पाय बरं मस्त पाणी पडून राहिलं वरून हो ना मस्त धबधबा आहे पाहून घे किती मस्त वाटून राहिलं मंदिरच्याच बाजूला धबधबा आहे मस्त गमते इथं हो ना शांते झालं असं पाहून तर झालं म्हटलं दर्शन घेऊन घ्या आता मंदिरात आले तर इथंच थांबतात पाहू द्या ना पाहू द्या ना काय करून राहिले पाहू द्या चांगल्यानं आता उमाबाई पहिल्यांदा आले चांगल्यानं पाहू द्या कुठं काय आहे काय नाही माहित नाही राहिलं पाहिजे काय आता काय माहित करायचंय डोळ्यानं तर दिसतेस ना कुठं काय आहे काय नाही कुठून जावं लागते कुठून या लागते कुठून रस्ता आहे सगळं दिसते डोळ्यानं पाच जावं लागते फक्त चला मग दर्शन घेऊन घ्या अजून आपल्याला सामोरी जायचं आहे बाबा पायनं होते सगळंच पायनं होते घाई नका करू सगळेले पाहू द्या शांततेनं आपण कायच्यासाठी आलो गुहा फिरासाठीच आलो ना पावासाठीच आलो तर पाहू द्या चांगल्यानं घाईनं इथं चाला तिथं चाला त्याच्यानं मजा नाही येत चांगल्यानं पाहू द्या निसर्गाचा आनंद घेऊ द्या मग जाऊ आपण बरं ठीक आहे पहा तुमच्या मतानं पहा मी काही बोलत नाही तसं नाही आहे मी हे नाही म्हणत तुम्ही बोलू नका पण घाई नका करू असा म्हणून राहिलो मी राग नका ठेवू मनात मी तुम्हाला बोलून नाही राहिलो सांगून राहिलो समजावून सांगून राहिलो नाही रे रागीक काय लिहाय मनात रागीक नाहीये उमाबाई पाहून घ्या चांगल्यानं हो रेखाबाई पाहूनच राहिली बाबा मस्त आहे मस्त एक नंबर दारा मच्छा दिसल्या काय तुले पाय बरं मच्छा दिसल्या काय ते पाय ते मोठे मच्छा आहेत तिथं जा ना हो तुम्हाला तर कुठेही काही दिसते तुम्ही काय मच्छा पावायला आले काय इथं दर्शन करायला नाही आले आणि तुम्हाला काय मच्छा दिसून राहिल्या काय काहीतरी बोलता काऊन मच्छा नाही दिसल्या तुले मला तर मोठे दिसले वा जाऊ द्या तुम्हाला तसेच दिसते नाही राहणार तरी तुम्ही हायच म्हणता कुठेही काय तुम्हाला मच्छा दिसते काय मच्छा पावायला आले का घुमायला आले तुम्ही मच्छा पाय बरं चला मग शांताबाई झालं ना भाऊ चला मग आता मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आणि मग कुठं नेते म्हणते समोर कोणत्या पॉइंटवर नेते तिथं जाऊ मग हो चला मग किती मस्त दिसते है ना चंद्रकला नदी नाले टेकड्या टाकड्या पाय बरं किती मस्त निसर्ग दिसते हो ना शांताबाई पाय बरं किती मोठे पर्वत आहे
हो ना, किती मस्त वातावरण आहे. हा, जिकडे पाय तिकडे टेकड्या टाकड्या झरणे धबधबे. हा, मस्त दिसते बा. असं वाटते का इथंच राहा, आता जावंच नाही इथून. नाही मस्त गमते. हो ना शांताबाई, असं वाटते पाहतच राहू काय. असं मन भरून पाहायची इच्छा होते. किती पाहिलं तरी मन नाही भरत. आणखी पाऊशा वाटते, अजून पाऊशा वाटते. हो ना, पाय बरं किती मोठे मोठे पर्वत आहे. हा, किती मोठे खाली पाहिलं तर पाऊशा नाही वाटत, भेव लागते खाली पावाले. नाही तर काय मग अमाय, ह्या काय मागच राहिल्या काय बाबा? या ना लवकर या ना. भल्लं चालू राहते बा यायचं, पाय मोजत चालणं. आपण पाय हो चंद्रकला इथपर्यंत आलो. 10 मिनिट झाले सण आपल्याला इथं पोहोचलो तर, आणि ह्या चालल्या पाय मोजत आजीबाई वाणी. या हो बाबा, लवकर या. हो शांताबाई, येतो आलोच आम्ही, आलो. चालायचं मग शांताराम भाऊ समोर. हो चाला ना गंगाधर भाऊ, चाला. बाकीची येते आपल्या मागच आहे, ते जास्त दूर नाही आहे. येते त्या येऊन राहिले पाहत. बरं चला मग समोर जाऊ. रिंकू ताई, किती मस्त धबधबा आहे. हो ना, असं वाटते पाहतच राहू. पायचं म्हटलं